मोठी परंपरा असलेली राज्यातील कुस्ती आता चांगलं बाळसं धरताना दिसतेय। अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास 400 पुरुष आणि महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला। या स्पर्धेत मुलांसोबत कुस्ती खेळून जिंकणारी सोनाली मंडलिक चर्चेचा विषय ठरली। अहमदनगरमध्ये जिल्हा चषक कुस्ती स्पर्धा पार पडली। जिल्हाभरातून 280 पुरुष मल्ल आणि 110 महिला कुस्तीपटू सहभागी झाल्या होत्या। सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू झालेल्या या मातीतील कुस्ती स्पर्धेला शहरासह जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींनी हजेरी लावली होती। 35 किलो वजन गटापासून ते 120 किलो वजन गटापर्यंतच्या मल्लांच्या कुस्त्या यावेळी झाल्या। जिल्ह्यातील कुस्तीला प्रोत्साहन मिळावं यासाठी अशा कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं असून यापुढे देखील कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातील असं जिल्हा तालीम संघाच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितलं। अहमदनगर जिल्हा तालीम संघातर्फे अहमदनगर जिल्हा चषक कुस्ती स्पर्धा ही आयोजन करण्यात आलेली आहे। तर या कुस्ती स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील मल्लांना वाव मिळण्यासाठी यासाठी आम्ही ही स्पर्धा जिल्हास्तरीयच घेण्याचं ठरवलं। या स्पर्धेत महिला कुस्तीपटूंनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। यातील 48 किलो वजन गटातील सोनाली मंडलिक हिनं पुरुष मल्लासोबत कुस्ती जिंकून काही काळ दंगल सिनेमाची आठवण करून दिली। मी सर्वात आधी अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष श्री माननीय श्री पैलवान वैभव दादा लांडगे यांचे आभार मानते। त्यांनी या स्पर्धा भरवल्या आणि ते स्पर्धा कुठेही जरी असली तरी आम्हाला कळवते। आणि मी 8 दिवसापूर्वीच सांगितलं होतं की मी मुलाबरोबर मुलगी नाही मिळली तर मुलाबरोबर कुस्ती करेन आणि मी आज ती केली। मी आत्तापर्यंत 50-60 वेळा मुलांबरोबर कुस्ती जिंकलेली। मी 150 कुस्त्या केल्यात मुलांबरोबर, त्यातल्या 50 जिंकले, काही सुटल्यात आणि 3 कुस्त्याला हारले होते मी। सोनालीनं आव्हान दिल्यानंतर सुरुवातीला कोणी कुस्ती खेळण्यास तयार नव्हतं, म्हणून आपण तिच्याशी कुस्ती खेळलो आणि खरोखर तिने आपल्याला हरवलं। आता तिनं मोठमोठ्या कुस्त्या जिंकाव्यात आणि ऑलिम्पिक पर्यंत जावं अशा शुभेच्छा तिच्याशी कुस्ती खेळणाऱ्या अनिकेतनं दिल्यात। चांगले असे टक्कर देतात हे मला चांगलं वाटतं आणि ती माझी बहीण होती या नात्याने खेळलो। तिने मला पाडले याच्यात मला राग नाही, पण ती आज मला पाडते, उद्या ती ऑलिम्पिकचं पदक सुद्धा घेऊ शकते नगर जिल्ह्यासाठी आणि तिच्यासाठी वाटचालीसाठी माझ्या कोटी कोटी शुभेच्छा। मुलाशी कुस्ती खेळून जिंकलेल्या सोनालीला पुढील काळात प्रशिक्षणापासून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन यावेळी जिल्हा तालीम संघाकडून देण्यात आलं। एक रांगडा खेळ म्हणून कुस्तीकडे पाहिलं जातं। या खेळात पुरुषांची मक्तेदारी होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये महिला कुस्तीपटूंनीही ही मक्तेदारी मोडून या खेळातील महिलांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलंय आणि हे सिद्ध करण्यासाठी शहरातीलच नाही तर सोनाली सारख्या ग्रामीण भागातील कुस्तीपटूंनी कंबर कसली आहे। याचा परिणाम निश्चितच ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदकाच्या स्वरूपात पाहायला मिळेल यात काही शंका नाही। लैलेश बारगजेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही अहमदनगर।